कारिवली गावचे एक उद्योजक सन्माननीय किशोरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जबरदस्त कारिवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर दमन दौऱ्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद मान्यवरांचं. आपण पाहता भिवंडी ग्रामीण 40+ आयोजित क्रिकेटचा महाकुंभ मेळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दमन दौरा 2025चं हे भव्य दिव्य असं आयोजन मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या ठिकाणी आपण पाहतोय की 5 ग्राउंडवरती ही मॅच पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आरके ग्राउंड क्रिकेट चे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं खूप खूप हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. चला लवकरात लवकर खेळाला सुरुवात करायची आहे. चला खेळाला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती बिग हिट घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये आलं नाही आहे. खास करून जर विचार केला तर ज्यापासून कारिवली संघाने मागील सामन्यामध्ये काल्हेर संघाला परास्त केलं होतं, त्याने आपण पाहिलं तर सलग 3 सामने जिंकले होते. त्यांचा विजयी रथ मात्र थांबवण्यामध्ये कुठेतरी कारिवली संघाने योगदान दिलं होतं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र हवं तसं खेळता आलं नाही आहे आणि फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. क्या बात आहे. पहिला झटका आपण पाहतोय 0 या धावसंख्येवरती लागला गेला आहे. जेव्हा कारिवली संघाला पाहतोय आपण, लोणार संघ आक्रमक रूप धारण करतोय, कारण माहिती आहे खूप महत्वपूर्ण सामना आहे. हा सामना जर कुठेतरी विजय संपादन केलं तर या स्पर्धेची आशा जिवंत राहतील. कारण भावाली संघाने 2 सामने जिंकले, 2 सामने पराजित झालेले आहेत. लोणार संघाने 3 सामने खेळलेले आहेत, 1 त्याच्यामध्ये विजय झालेले आहे. हा सामना जर जिंकतायत तर भावाली आणि लोणार हे संघ 2-2 सामने जिंकलेले होतील आणि त्याच्यामध्ये मग कमिटी काय निर्णय घेते ते पाहण्यासारखं राहील. कुंदन जातो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय धावफलकावरती एकही धाव नाही आहे, परंतु एक गडी बाद झालेला आहे संदीप या रूपाने. एक चांगला स्फोटक फलंदाज आहे, परंतु त्यालाही काय करता आलं नाही आहे. कमर कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वतः संघ नाईक दिलीप याच्या माध्यमातून पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. जय हिंद देवरुंग वर्सेस ज्या बजरंग कारिवली. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. यावेळेस खेळून काढलेला आहे चेंडू, गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होते. नो डाऊट सीमा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले जाते कुंदन यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय हा दमन दौरा सलग 15वा दौरा आहे. आपण पाहिलं तर महाबलेश्वर, गोवा आणि दमन अशा ठिकाणी आपण करतोय. त्यातील हा एक 15वा दौरा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम दौरा जर पाहायला गेलं तर महाबलेश्वरला गेलं होतं 2011ला. त्यानंतर आपण पाहिलं 2011-12च्या सीझनलाही महाबलेश्वर, त्यानंतर गोवा आणि त्यानंतर सलग आपण जर पाहिलं तर दमन दौरा जास्त खेळवले गेले आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र इथेही नामी संधी चालून आली होती. निर्धावची सांगता होते. पाहूया पुढील चेंडू. या पिल्यास उडवला आहे. पाहूया समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 5 या अंकावरती 2018-19 या सीझन मध्ये आपण पाहिला तर कारिवली संघाने दमण दौऱ्याचा मानकरी ठरला होता. ट्रॉफी हाताला लागली होती आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा जर पाहायला बघितलं तर एक लयबद्ध क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. प्रत्येक सामन्यावरती विजय संपादन केलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस अजून एक चांगला चेंडू इथं पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये, निर्धावची होते सांगता. संध्याच्या सत्रामध्ये कुठेतरी बांधून ठेवलेला आहे. बलाढ्य संघ म्हटलं तर वागो ठरणार. ज्याबद्दल कारिवली संघाला रणांसाठी झगडावं लागतंय, झुजावं लागतंय, प्रयत्न करावा लागतंय, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. कारण आपण पाहतोय पहिले षटक समाप्त होतंय आणि एक बाद धावसंख्या फक्त 5 धावफलकावरती लागली गेली आहे. म्हणजे आपण पाहू शकता किती किफायती आणि एक कंजूसभरी गोलंदाजी स्वतः संघनायक दिलीप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज कोण येईल हे पाहण्यासारखं राहील. आक्रमण चढवला जाईल का त्या गोलंदाजावरती की ज्या पद्धतीने दिलीप याने गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून कुठेतरी धावांवरती रोख लावावं लागेल. ज्या पद्धतीने आपली भिवंडीची ट्रॉफिक असते तसे कुठेतरी कंटेनर थांबून ठेवावे लागतील डॉट चेंडूंचे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू येतोय आणि मागच्या सीझनचा विजेता संघ आपण जर पाहिला तर दापोडा संघ पाहायला मिळते. वीर तानाजी दापोडा ज्या बंदरावरती काल्हेर या संघा दरम्यान ती फायनल आपल्याला पाहायला मिळाली होती. 2022-23 मध्ये आपण जर पाहिलं तर भादवड संघाने बाजी मारली होती आणि 2021-22 दापोडे सलग आपण पाहिलं तर 2 दौरे बॅक टू बॅक मारणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळते. 2021 आणि 2022चा दापोडे संघ. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 19-20 या हंगामाचा मानकरी ठरला होता खारबाव आणि 18-19चा मानकरी ठरला होता कारिवली. तोच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी फलंदाजी करत असताना. अंतिम सामना आहे स्टार 11 लोणार संघासाठी खूप महत्त्वाचा सामना आहे आणि त्या महत्त्वपूर्वक सामन्यामध्ये महत्त्वपूर्वक गोलंदाजी दिलीप यांची पाहायला मिळते. पहिल्या चेंडू पासून जी सुरुवात चांगली केली ती अंतिम चेंडूपर्यंत खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. पूर्णपणे कंजूस भरी गोलंदाजी. 5 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. पप्पू येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. बाहुबली पप्पू यावेळेस भीमटोला वज्रटोला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. क्या बात आहे. प्रेक्षणीय डोल्यांचा पारणं हरणारा असा फटका पाहायला मिळाला. प्रहार केला जातोय. या बिलेस उडवला साईडला पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु चेंडू मात्र थांबत नाही आहे. जातो सीमा पार. चौकार. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर भिवंडी ग्रामीण फुटबॉल क्रिकेट मंडळच्या माध्यमातून सलग 2 वर्षे अर्थात 11-12 या सीझनमध्ये महाबलेश्वर इथे दौरा केला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर 12-13 मध्ये गोवा इथे दौरा केला होता. त्याच्यानंतर दमनला आपण आलो आणि दमन मात्र सर्वांच्या आवडता विषय बनला गेला आणि जास्तीत दौरे आपण जर पाहिले तर दमन इथे खेळवताना पाहायला मिळाले. निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू निर्धावची केली आहे या ठिकाणी सांगता. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर या बेलेस पाहूया खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त 5 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा जमा झालेल्या आहेत.
यावेळेस पाहू शकता आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17 लागली गेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर 15-16 या सीझनमध्ये दमन दौऱ्याची जी फायनल होती ती आपण बॉल आउटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळाली होती, कारण वेळ खूप कमी होता. इथं मात्र पाहूया, एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे, संपलं पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज ज्ञानेश्वर येतोय. आपण पाहिलं तर कधी कधी असं होतं की कुणाचं नशीब कुणाच्या शिक्याला बांधलेलं जातंय. आता या ठिकाणी जर कारिवली जिंकते तर भावाले संघ कुठेतरी खुशीची लहर येईल, आणि कारिवली जर हारते तर दोघांचा संघर्ष वाढेल. म्हणून म्हटलं जातं की कुणाचं नशीब कुणाच्या शिक्याला बांधलेलं आहे. पाहू शकता आपण या लीग मॅचमध्ये नेहमीच असं पाहायला मिळतं चित्र. अंतिम क्षणामध्ये पाहूया, गोलंदाज टर्न होतंय. यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक दुरून येतोय, जेच केलं जाईल का, परंतु गुड ट्राय पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. प्रयत्न जरूर चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे, परंतु कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथेही झेल उडाला होता. अधिक चांगला प्रयत्न केला असता तर निश्चित झेल कुठेतरी कन्वर्ट झाला असता. तुम्ही ज्यावेळेस एक एक यश प्राप्त करत जाता त्यावेळेस पुढे संघर्ष तुम्हाला वाढत जातोय. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडूला सोडून दिलं होतं, वाईटच्या आशेने पाहिलं होतं, परंतु पाहू शकता आपण चला खेळाला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. यस, अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन मानावं लागेल आपण सर्वांना. कारण आपण पाहतोय की हे भिवंडीचे अंपायर नाहीत तर इथलेच प्रॉपर अंपायर आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय, पुन्हा एकदा मिस टाइम झालेला आहे. पाहूया जेच केलं जातं का पप्पू यांच्या माध्यमातून. क्या बात आहे, अप्रतिम जेल कलेक्ट केला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजा खेळ मात्र संपुष्टात येतोय. इथं मात्र जर पाहायला गेलं तर एक चांगला कमबॅक गोलंदाजाने मिळून दिलेला आहे. धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 20 आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. परंतु इथं मात्र कुठल्या प्रकारचा बिग हिट मोठा फटका खेळू देत नाही गोलंदाज. चांगली साथ दिली जाते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. कुठेतरी मी तर म्हणेन आता अडचणीत सापडत चाललेला आहे कारिवली संघ. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथनं, आणि 9 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके जर आले तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतात.
परंतु इथं मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा यावेळेस चंदन जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलक्या हाताने खाली रिझल्ट मध्ये ढकलून दिलेला आहे. पुश करो खुश रहो. दुसऱ्या धावीचा प्रयत्न घातक ठरू शकतोय का आणि या अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. यावेळेस आपण पाहतोय की चेंडू सीमा पार होते. षटकार यावेळेस पाहतोय आपण उचली दिली नव्हती. धावची होते सांगता धावसंख्या जर पाहिली या षटकाराच्या मदतीने पाहायला मिळाले. मागील चेंडूवरती धावसंख्या पुढे सरकते 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस सोडवलाय पाहूया. सेफ लँडिंग होते. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता धाव फलकावरती 28. जीवन येतोय. यावेळेस उडवला. इथेही मिस टाइम झालेला आहे परंतु सेफ लँडिंग होईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. काय घडते पाहूया. आणि अजून एक फलंदाज इथं मात्र पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. यावेळेस उडवलाय आणि हा चेंडू मात्र जातोय षटकारासाठी.
धावसंख्या 6 ने पुढे सरकते, पाहू शकता धावफलकावरती 35. त्या स्कोअर कार्ड मध्ये संजीवनी भरणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया पुढील चेंडू. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला येतो, कार्पेटच्या सहाय्याने एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल का, परंतु इथं मात्र ओव्हरथ्रोचा प्रयत्न, परंतु पाहूया अजून चान्स आहे. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या 37 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचे 2 चेंडू आहेत. लास्ट 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया पहिले इनिंग मधील या 2 चेंडूंवरती काय घडतं. एखादा मोठा फटका आला तर निश्चित कारिवली संघ फाईट करू शकते, कारण गोलंदाजीची धार खूप चांगली आहे. या वेळेस स्लोअरचा मारा केलेला आहे. ऑन साईडला पाहूया, कार्पेटच्या सहाय्याने इथे जातो. एक धाव कंप्लीट केली जाते, परंतु आता मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने पाहतोय आपण धावफलक जाऊन पुढे सरकते 38. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 40+ धावसंख्या ही चांगली मानली जाईल. शेवटचा चेंडू आहे, पाहूया. बिगिट येतोय, चौकार येतोय, दुहेरी तिहेरी की डॉट विकेट, काय घडतंय. स्लोअरचा मारा इथं केला होता. नो बॉलचा इशारा केलेला आहे पंचांच्या माध्यमातून. यस, नो बॉल. 1+1 अशा या 2 धावा या गणल्या जात आहेत. आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या 40. शेवटचा चेंडू फ्री हिट. इथं जर मोठा फटका आला तर निश्चितच मित्रमंडळ स्वतःच्या पायावरती कुलाट मारण्याचं जे काम असतं ना, ते मात्र जीवन याने केलेलं आहे. कारण शेवटचा चेंडू होता, जरी षटकार लागला असता त्या चेंडूवरती तर काय हरकत नव्हतं, परंतु व्हेरिएशन बदल करण्याच्या नादामध्ये खराब चेंडू यावेळेस उडवला आहे, पाहूया. आणि यास चेंडू मात्र सीमा पार जातोय. आणि डबल 4, 44 धावा धावफलकावरती 45 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलेलं आहे.
आज के आखिरी मैच कारीवली ने टारगेट दिया है लोनाट को 45 का। लोनाट प्लीज अपने बल्लेबाज जल्द से जल्द भेजे, सनराइज का खतरा है। कल ये ग्राउंड चालू रहेगा, डाबेल और पटेल रहेगा चालू। डेल्टिन के गायब हो जाएगा। के कौन सा अरे वापी वापी की तरफ नामदा वाला? समझ गया, नामदा वाला ना। हाँ हाँ, नामदा वाला है ना, हम लोग भी खेलने गए थे। बकवास है बोलता ग्राउंड पूरा। अरे उससे अच्छा तो अपना यही है उससे अच्छा तो अपना बनियान है, जो मंडियन रोड के पीछे वाला जो है ना, डेल्टिन के सामने वाला, वो अच्छा है। गोव्याला असतं ते एवढ्या टीव्ही नसते आल्या गोव्याला मी पण नसते गेलो बाय। एवढं खाऊ नये यार टोटल गोव्याला। टीम कितनी है इसमें 54 है टोटल? और ऐसा अपने इधर 3 है। एक में है 32, एक में है 40 और इसमें है 54। मास्टरला कमी आहेत ना सगळे? मास्टरला 40 आहे, नवीनला कमी आहे. नवीनला जास्त होते ना? कमी झालं. घाई करा अंपायर, बॅट्समॅन कोण आले? लवकर लवकर घाई करा. लोनाट के सलामी बल्लेबाज दिलीप और जीवन. कारीवली के बॉलर सलामी गेंदबाज भारत, जो कि अपना पूरा अनुभव लगा के मैच को क्वालिफाई कर लिए. लोनाट को अगर पॉइंट टेबल में बने रहना है तो यह मैच कंपलसरी जीतना होगा. पहली गेंद लेकर भारत सामना करेगा जीवन, और उठा के खेलना चाहते थे बच्चों के सीधा विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद. अगर लोनाट को यह मैच जीतनी है तो दोनों बल्लेबाजों को दिमाग से खेलना होगा. और उठा के खेलना चाहते थे बट डिशाइन गेंद. अंपायर का इशारा यहां पर वाइड. इसी अतिरिक्त के साथ टीम का खाता खोलते हुए अगली गेंद लेकर भारत सामना करेगा जीवन. और यहां पर उठा के खेल रहे हैं, देखना होगा गेंद जाते हुए सीमा रेखा पार, छटका. इसे 6 रन के साथ अपना खाता खोलते हुए जीवन. इसे 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 रन. ऑफ की गेंद को यहां पर लेग साइड पर खेल के छटकार हासिल किया जीवन ने. और उठा के खेलना चाहते थे बच चुके. आसानी से 1 रन चुरा लिया. इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन. पारी का पहला ओवर जारी. पहले ओवर की 5वीं गेंद लेकर भारत सामना करेगा जीवन. और फिर से उठा के खेल दिया. यहां पे देखना होगा अच्छी फील्डिंग वहां पे फील्डर द्वारा. जब तक फील करे तब तक आसानी से बढ़ता हुआ 13 रन. इस ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे जीवन.
और यहाँ पे रिवर्सिव खेलना चाहते थे बच्चों के बाई के रूप में यहाँ पे रन आता हुआ। इसी तरीके के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन। में कितने 14 रन। अभी भी 18 गेंदे 31 की आवश्यकता है। अगर ये मैच लोनाट को जीतनी है तो ये दोनों बल्लेबाजों का क्रीज पे रहना जरूरी है। संजय अगले गेंदबाज संजय, एक अनुभवी गेंदबाज अपने हिसाब से फील्ड सजाते हुए हल्का सा रनअप। अपना जो पहला कदम क्रीज के पास से होता है ना, वो जब अपना डिस्टेंस रहता है ऐसा वो हो गया तो बाद में तो ऐसे स्लो ही लेने का। और ये उठा के खेलना चाहते थे बट अच्छी गेंद वहां पे संजय द्वारा बल्लेबाजों को रोक के रखा है, मारने का मौका नहीं दे रहे। डॉट गेंद, रुका हुआ स्कोर अभी भी 14। और फिर से उठा के खेलना चाहते थे बच्चों के अच्छी गेंदबाजी यहां पे संजय द्वारा। अंपायर का इशारा लेग बाई के रूप में अतिरिक्त से रन बढ़ता हुआ 15 रन। 15 रन कर देना लेग बाय। उसमें डॉट कर देना। डॉट गेंद, रुका हुआ स्कोर अभी भी 15। इस ओवर की 3 गेंद और आनी शेष। सामना करेंगे दिलीप। और यहां पे उठा के खेल लिया है, देखना होगा वहां पे बॉल नो मैन लाइन पे गिरती हुई 2 रन से नहीं रोक पाएगी। आसानी से 2 रन कंप्लीट करते हुए यहां पे बल्लेबाज इसे 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन। इस ओवर की 2 गेंद और आनी शेष। सामना करेंगे दिलीप। और उठा के खेलना चाहते थे बट हल्के हाथों से खेल दिया। यहाँ पे फील्डर जब तक फील करे तब तक आसानी से 1 रन चुरा लिया। इसे सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन। इस ओवर की आखिरी गेंद। और ये रिवर्सिव खेल दिया है। फील्डर जब तक फील करे तब तक आसानी से 1 रन चुरा लिया। दूसरे का प्रयास, दूसरा भी पूरा कर लिया है। इससे 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 20। अच्छे ओवर यहां पे संजय द्वारा। संजय ने केवल 6 रन खर्च किए। अच्छी गेंदबाजी यहां पे रनों को रोक के रखा है। लोनाट को अगर ये मैच जीतना है तो बड़े बड़े हिट लगाने होंगे। स्पीड अप करो भाई। कितने में कितने 12 में 25। 12 गेंदे 25 रन की और आवश्यकता है। अगले गेंदबाज संदीप।
सामना करेंगे दिलीप। और ये उठा के खेल दिया, यहां पे देखना होगा फील्डर जब तक फील करे तब तक आसानी से 1 रन चुरा लिया। इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 21 रन। पारी का तीसरा ओवर जारी। तीसरे ओवर की दूसरी गेंद लेकर ये पण वैतागलो वाटतं. ये पण वैतागलो. और ये उठा के खेला है, देखना होगा यहां पे बॉलर खुद फॉलो थ्रू में कैच करते हुए आसानी सा कैच। जीवन को चलता किया है, जीवन का स्थान संभालना है। जीवन का स्थान संभालना है योगेश। और ये उठा के खेल लिया है, देखना होगा वहां पे फील्डर मौजूद। आसान सा कैच, सेफ रन। योगेश को चलता किया है यहां पे संदीप ने। बिना खाता खोले यहां पे योगेश अपने डगआउट में लौटते हुए। योगेश का स्थान संभालना है पप्पू। वो भी लंबे हिट मारने में माहिर है। अगर ये मैच लोनार्ड को जीतना है, क्वालिफाई में जगह बनानी है, तो ये मैच जीतनी होगी। 9 गेंदे 24 रन की आवश्यकता है। बड़े हिट लगाने होंगे यहाँ पे लोनार्ड को। और संदीप जो कि 2 विकेट प्राप्त कर चुके हैं, हैट्रिक पर है। देखते हैं हैट्रिक ले पाते हैं या नहीं। और ये उठा के लिए देखना होगा वहां पर गेंद जाते सीमा रेखा पार, छटकार। इसे 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 27 रन। 8 गेंदे 18 रन की और आवश्यकता है। ऐसे ही लंबे लंबे हिट लगाने होंगे। मैंने पहले ही कहा था पप्पू लंबे लंबे हिट मारने में माहिर है। और ये उठा के खेलना चाहते थे बट लेग बाई का इशारा यहां पे अंपायर का। इसी अतिरिक्त के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रन। इस ओवर की आखिरी गेंद लेकर संदीप सामना करेंगे दिलीप। और उठा के खेलना चाहते थे बच्चों के डॉट गेंद। इसी के साथ ओवर की समाप्ति। रुका हुआ स्कोर अभी भी 28 रन 28। 17. 6 गेंदे 17 रन की आवश्यकता है अगर लोनार्ड को यह मैच जीतना है तो। 3 बड़े हिट इस मैच को अपने नाम कर सकती है लोनार्ड। 6 गेंदे हैं आपके पास, 3 बड़े हिट लगाने हैं और वो काम पप्पू कर सकते हैं। बट बावाले चाहेगी कि ये ना बने। क्या बात है, काटी की टक्कर देखना पड़ेगा फिर। बावाले कह रही है कि ये 6 लगने चाहिए तीनों तीन। बॉलर. कुंदन पारी का आखिरी ओवर संभालते हुए और उठा के खेलना चाहते थे बट डिशाइन गेंद। अंपायर का इशारा यहां पे वाइड। 6 गेंदे 16. 16 का टोला. आता
आपल्या लाईन से थोडासा बाहेर गेले तो वाईट दिला ना, तो बाहेरच्या लाईनचा गेला तो नाही दिला. और उठा के खेलना चाहते थे बट डिशाइन गेंद, अंपायर का इशारा यहाँ पे एक और वाइड. इसी तरीके के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन. हे देख बरोबर 30 आहे ना रे. हा आता ये वाईट आहे. हे बरोबर दिले. अगली गेंद लेकर यहाँ पे और उठा के खेलना चाहते थे बच्चों के डॉट गेंद. विकेट कीपर पे वहां पे सहारा मिलता हुआ 5-15. 5 गेंदे 15 रन की और आवश्यकता है. और उठा के खेलना चाहते थे बट हल्के हाथों से खेल दिया यहाँ पे. फील्डर जब तक फील करे तब तक आसानी से 2 रन चुरा लिए. इसी 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 32 रन. 4 गेंदे 13 रन. और उठा के खेल दिया. यहाँ पे देखना होगा फील्डर वहां पे मौजूद. आसान सा कैच वहां पे फील्डर द्वारा पप्पू को चलता किया है. काफी बड़ा झटका यहाँ पे लोनार्ड को लगता हुआ. अभी कौन है? 3 गेंदे 13 रन की आवश्यकता है अगर ये मैच लोनार्ड को जीतना है तो. अगले बल्लेबाज नैनेश्वर. कंपल्सरी बड़ा ही जाना पड़ेगा ना, तीन तीन. एकदम आलोच मारले तो. नाही बरोबर प्रॉपर शॉट मारला असता तर बरोबर बाहेर होतो. आता भेटला त्याला पण त्याने हल्लोच मारला. कंपल्सरी चेस है यहां पर. 3 गेंदे 13 रन. और उठा के खेल दिया. यहां पे देखना होगा गेंद जाते हुए अच्छी फील्डिंग वहां पे फील्डर द्वारा. फील्डर जब तक फील करे तब तक आसानी से 1 रन चुरा लिए. अब 2 गेंदे 12 रन, मतलब 2 बड़े हिट यहां पे दिलीप को लगाने होंगे अगर उनको अपनी टीम को क्वालिफाई करना है तो. बावाले टीम को अब शांति होगी. और उठा के खेल लिया. यहां पे देखना होगा फील्डर वहां पे मौजूद पर आसान सा कैच. पूरे मैच में पकड़ बनाते हुए यहां पे कारीवली. और बवाल एक शांति से अपनी सांसें ले रही है. पॉइंट टेबल में बनी है अभी भी. कोणाला बॅट्समॅन कोणाला या भेटू तिकडे कुठे तुम्ही? मी इकडे लास्टला काय कुठला आपले गोरसेवाला देतात. आखिरी गेंद. और ये यहां पे कारावली ने ये मैच को जीत लिया है. हार्ड लक रहेगी यहां पे लोनार्ड. मैं फरहान कुरैशी आपसे रवानगी चाहूंगा. कल मिलेंगे यही टाइम पे.